नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यात सध्या चालू असलेल्या हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आणि इतर नुकसानग्रस्तांना दुप्पट दराने मदत देण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा जी.आर. काढण्यात आलेला आहे। नक्की कोणकोणत्या नुकसानग्रस्तांना किती मदत दिली जाणार आहे याची संपूर्ण माहिती या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे आणि हा जी.आर. सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर पहा मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काल दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, या जी.आर.च्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली आहे। दिनांक 19 ते 23 जुलै 2023 मध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पुरेशी मदत व्हावी याकरिता संदर्भ क्रमांक 4च्या दिनांक 28 जुलै 2023च्या शासन निर्णयान्वये अट शिथिल करून विशेष दराने मदत मंजूर करण्यात आली होती। सन 2024च्या पावसाळी हंगामामध्ये म्हणजेच जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुद्धा अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना पुरेशी मदत तातडीने मिळावी याबाबत माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 30 जुलै 2024च्या बैठकीत दिनांक 28 जुलै 2023च्या शासन निर्णयानुसार मंजूर केलेल्या विशेष दरास 1 वर्षाने मुदतवाढ देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता मित्रांनो, शासन निर्णय काय आहे पहा। जून ते ऑक्टोबर 2024 या चालू पावसाळी हंगामाच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरिता खालील बाबींकरिता विशेष दराने मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता मित्रांनो, कोणकोणत्या बाबींकरिता यामध्ये मदत दिली जाणार आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पहा। मित्रांनो, या जी.आर. मध्येच हा अशा पद्धतीचा चार्ट देण्यात आलेला आहे। या चार्टमध्ये सर्वप्रथम मदतीची बाब व निकष। मदतीची बाब काय आहे पहा। 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णतः वाहून गेलेले असल्यास किंवा पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास अशा नुकसानग्रस्तांना पुढे पाहू शकता पुढच्या रकान्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे प्रचलित दर प्रति कुटुंब 2500 रुपये कपड्याच्या नुकसानीकरिता आणि प्रति कुटुंब 2500 रुपये घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरिता अशा पद्धतीचे दर होते। आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष व विशेष दर म्हणजेच 2023 पासून लागू करण्यात आलेले दर प्रति कुटुंब 5000 रुपये कपड्यांच्या नुकसानीकरिता, प्रति कुटुंब 5000 रुपये घरगुती भांडी व यांच्या नुकसानीकरिता, म्हणजेच मित्रांनो दुप्पट दराने ही मदत दिली जाणार आहे। यामध्ये एक टिप देण्यात आलेली पहा मित्रांनो, 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडालेले असल्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी बाब कोणती आहे पहा। दुकानदार प्रचलित दरानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना द्यावयाच्या मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नव्हती। मात्र मागच्या वर्षीपासून लागू झालेल्या शासन निर्णयानुसार जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीमध्ये आहे आणि जे रेशन कार्ड धारक आहेत, अशा दुकानदारांपैकी अधिकृत नोंदणी व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 खालील परवानाधारक दुकानदार यांना पंचनाम्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी। तसेच मित्रांनो, तिसरी बाब आहे टपरीधारक। अधिकृत आणि नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारक यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबतचा हा जी.आर. आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।